ओके, हॅलो स्टुडंट्स, तर आपण आज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट जे काल आपण पाहिलं होतं स्ट्रेट वायर, त्याचे आपण दोन फॉर्म्युले पाहिले होते, राईट. ॲक्च्युली तीन फॉर्म्युले पाहिले होते. वन वॉज फॉर अ फायनाइट लेंथ ऑफ वायर, म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय डी इंटू साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2. इनफायनाइट लेंथच्या वायरसाठी आपण पाहिलं होतं म्यू नॉट आय बाय 2 पाय डी. सेमी इन्फायनाइटसाठी पाहिलं होतं म्यू नॉट आय बाय 4 पाय डी, राईट. आणि एक कालचा एक क्वेश्चन होता, त्या क्वेश्चनबद्दल आपण थोडंसं गडबड केली होती, तो मी आज थोडासा परत एकदा डिस्कस करतो. तो क्वेश्चन असा होता की जर तुमच्याकडे एखादी वायर असेल, इफ दिस इज अ वायर, मे बी फायनाइट लेंथ, इनफायनाइट लेंथ, डझंट मॅटर, ही अशी वायर आहे आणि या वायरच्या तुम्ही आता परपेंडिक्युलर डिस्टन्समध्ये कुठेही फील्ड काढत नाही आहात. तुम्ही फील्ड काढायलात वायरच्या अलॉंग या पॉईंट पी वरती. म्हणजे पी पॉईंट हा अलॉंग द ॲक्सिस ऑफ द वायर आहे. कालचा एक प्रश्न असा होता बघा, तो आपल्याकडून डिलीट झाला होता, तो वाला आहे ना. या प्रश्नाचा आन्सर काय येतं, तर काल मी त्याचं एक्सप्लेनेशन दिलं होतं, पण मे बी जर लक्षात आलं नसेल तर परत एकदा सांगतोय. अशा केसेसमध्ये बी फील्ड हे 0 बनतं. म्हणजे तुम्ही असंही समजू शकतात की ही वायर फक्त या रिजनमध्ये इकडं आणि मागं फक्त असे फील्ड बनवते. कारण ही वायर असेल तर फील्ड कसं बनतं आपल्याला माहिती आहे, हे अशा प्लेनमध्ये हे फील्ड बनतं, राईट, सराउंडिंग रिजनमध्ये. आपण इथं फील्ड काढतोय, हा पी पॉईंट इथं समोर आहे, इथं फील्ड 0 येईल, और इथं फील्ड 0 येईल. सो अलॉंग द लेंथ ऑफ द कंडक्टर जर फील्ड काढायचं झालं कधी, इट शुड बी 0. ठीक आहे, हे ॲज अ स्टार मार्क तुम्ही लिहिला पाहिजे की वायरच्या लेंथच्या अलॉंग पुढं किंवा मागं फील्ड हे 0 येणार आहे. ठीक आहे, त्याचा ॲक्च्युली यूज पण आहे आपल्याला आता पुढच्या क्वेश्चन्समध्ये बघा. ओके, क्वेश्चन आहे, 2 लॉन्ग थिन वायर्स ABC and DF are arranged as shown. The magnitude of the magnetic field at O. तर हा तुमचा O पॉइंट आहे बघा इथं, है ना. आपण या वायरला 4 पार्टमध्ये डिवाइड करू. ह्या ABC ला 2 पार्टमध्ये डिवाइड करू, नंबर 1 आणि नंबर 2. सिमिलरली DEF ला नंबर 3 आणि नंबर 4 असं म्हणूयात. ओके, नाव यू कॅन सी दॅट फॉर वायर 1 है ना, हे वायर 1 जी आहे बघा, याच्यामध्ये करंट असं जायलेलं आहे, मग हे करंट खाली आहे आणि DEF मध्ये हे करंट इकडे आहे आणि हे करंट इकडे आहे. ओके, नाव फॉर वायर AB द फील्ड ॲट O इज 0. मग वायर 1 ला मी त्याच्यामुळे बनणारं फील्ड B1 म्हणतोय, B1 फील्ड मस्ट बी 0. सिमिलरली BC जे आहे, BC त्याच्यामुळे फील्ड हे B2 म्हणतोय. आता आपण बघा, BC वायर जी आहे ही इनफायनाइट आहे बरं का, पुढं इकडं अशी इनफायनाइट पर्यंत जाणार आहे. सो बी पॉइंटच्या एक्झॅक्टली समोर, नाव बी पॉइंट इज द एंड ऑफ दिस वायर BC, करेक्ट. म्हणजे हे सेमी इनफायनाइट केस झाली, त्यामुळं B2 झाला तुमचा म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय डी आणि डिस्टन्स आहे R. सो 4 पाय R लिहावं लागेल आपल्याला. डायरेक्शन काढायची आता. हे करंट बघा असं आहे, सो प्लेस युअर थंब इन द डायरेक्शन ऑफ द करंट आणि O पॉइंट हे बघा इकडं आहे. सो फील्ड असं बाहेर यायला आहे. सो इट शुड बी अ डॉट. B1 झाला 0, B2 झाला डॉट, म्यू नॉट आय बाय 4 पाय R. सिमिलरली DE साठी ट्राय करा. DE वायरच्या एक्झॅक्टली समोर हा पॉइंट O आहे, म्हणून फील्ड ड्यू टू दिस थर्ड वायर इज 0, करेक्ट. पण व्हॉट इज द फील्ड ड्यू टू द फोर्थ वायर है ना. फोर्थ वायर परत एकदा जर तुम्ही चेक केलात तर ती पण सेमी इनफायनाइटच आहे, दिसते का बघा. याशी पुढं इन्फिनिटीपर्यंत जाणार आहे है ना. आणि सेमी इन्फायनाइट का बरं, कारण त्याच्या एका एंडच्या अपोजिट आपण O पॉइंट दिलेला आहे. सो इट इज अ सेमी इन्फायनाइट केस, आणि त्या केसमध्ये आपल्याला माहिती आहे द फॉर्म्युला इज म्यू नॉट आय बाय 4 पाय R. आता डायरेक्शन हे बघा, हे असं तुमचं करंट आहे, तर आता तुमचं फील्डची डायरेक्शन हे बघा, ही अशी बाहेर येते, आउटवर्ड है ना. इथं ही डॉटच आला का हो, मग मागच्या केसमध्ये पण डॉटच आला होता का आपल्याला, हे बघा मागच्या केसमध्ये पण डॉटच आला होता. सो हे दोन्ही डॉट आहेत ॲट पॉईंट O, बाकी दोघं 0 आहेत. सो रिझल्टंट फील्ड काय झालं, रिझल्टंट फील्ड जे आहे ते वेक्टर ॲडिशन ऑफ दीज 4 करावं लागतं बरं का, वेक्टर ॲडिशन ऑफ दीज 4 है ना. हे असं झालं. सो इफेक्टिवली काय आला आन्सर, B1 तर 0 आहे, B3 तर 0 आहे, आणि हे दोघं सेम डायरेक्शनमध्ये आहेत, सो दोघांना डायरेक्ट ॲड करा.
म्यू नॉट आय बाय 4 पाय आर प्लस म्यू नॉट आय बाय 4 पाय आर अँड द रिझल्ट वुड बी म्यू नॉट आय बाय 2 पाय आर. ठीक आहे. हे आहे बघा सेकंड ऑप्शन आहे ना. दिस इज युअर करेक्ट आन्सर. समजतंय. सो बेसिकली जे रिझल्ट आलेला आहे म्यू नॉट आय बाय 2 पाय आर, इट इज ड्यू टू फील्ड ड्यू टू अ इन्फायनाईट वायर असंही आपण म्हणू शकतो. राईट. पुढे चलूयात आपण. पुढचा क्वेश्चन बघा. त्याच टाईपमध्ये दिलेला आहे. Two infinitely long conductors carrying equal current are shaped as shown. The short sections are all of equal length. Short section म्हणजे कोणते? हे बघा, हा एक शॉर्ट सॉरी शॉर्ट सेक्शन म्हणजे हा एक झाला, हा इथून इथपर्यंत हा झाला, परत हा पण झाला आहे ना. असे 1 2 3 4 झाले. इथं नाव देऊ आपण. ह्याला 1 देऊ, सॉरी ह्याला 1 देऊ. लेट दिस बी नंबर 2, दिस बी नंबर 3, दिस बी नंबर 4, हा झाला 5. ओके. करंट कसं आहे? हे असं करंट आहे बरं का. जर डायग्राममध्ये दिसत नसेल तर दिस इज द डायरेक्शन ऑफ करंट. ह्याच्यामध्ये डायरेक्शन ऑफ करंट ही अशी आहे. ओके. तुम्ही स्वतः व्हिडिओ पॉज करून ट्राय पण करू शकतात नंतर, आहे ना. 1 2 3 4 5 झाला. आता ह्याला आपण 6 नाव देऊयात. हा इकडचा असेल 7, हा असेल 8, हे असेल 9, सॉरी 6 7, हा 8 झाला. हे इथला वर्टिकल म्हणजे 9 आहे आणि हे हॉरिझॉन्टल म्हणजे 10 आहे. असे हे टोटल 10 वायर इथं आहेत बघा. ठीक आहे. त्याच्यापैकी इफ यू चेक, आपल्याला पी पॉईंटवरती काढायचं आहे. दे आर लोकेटेड सिमेट्रिकली म्हणलं बघा. सिमेट्रिकली म्हणजे ऑलमोस्ट ते सेम आहे. म्हणजे वायर 1 आणि वायर 6 हे सेम आहेत. वायर 2 आणि वायर 7 सेम आहेत. वायर 3 आणि वायर 8 सेम आहेत. 4 आणि 9 सेम आहेत. 5 आणि 10 पोझिशनिंग सेम आहे त्यांची. ओके. तर आपल्याला पी पॉईंटवरती फील्ड काढायचं आहे, या मिड पॉईंटवरती. ओके. नाव इफ यू चेक ॲट पॉईंट पी यू कॅन सी की वायर नंबर 1 आणि वायर नंबर 6च्या अलॉंग तो पॉईंट पी आहे. आपण आत्ताच काय पाहिलं की जर तुम्हाला एखाद्या कंडक्टरच्या अलॉंग पुढं किंवा मागं फील्ड जर काढायचं असेल तर ते 0 येतं. सो at point P, field due to the first wire and field due to the 6th wire both are 0. हे इथंच संपून गेलं, याचा विचारच करू नका. त्यानंतर तुम्ही चला वायर नंबर 2 वरती. आता वायर नंबर 2 ला मी थोडंसं इथं मॅग्निफाय करून दाखवतोय. बघा, ही अशी वायर नंबर 2 आहे. त्याच्यामध्ये करंट हे असं जात आहे, है ना. आणि तुमचा पॉईंट पी इथं आहे काहीतरी. ओके. थोडंसं मोठं दाखवतोय मी. यांच्यामध्ये काहीतरी डिस्टन्स असेल, ते डिस्टन्स दिलेलं नाही आपल्याला, आपण आर घेऊ. नाव प्लीज रिमेंबर दॅट दिस वायर 2 इज नॉट अ इन्फायनाईट और सेमी इन्फायनाईट वायर. इट इज अ फायनाईट लेंथ वायर असं दिलेलं आहे, है ना. द शॉर्ट सेक्शन्स, हे शॉर्ट सेक्शन दिलेत त्यांनी. शॉर्ट सेक्शन म्हणजे ही फायनाईट लेंथ आहे. म्हणजे इथं असं काहीतरी अँगल बनणार आहे. राईट. म्हणजे B2 मुळे, वायर 2 मुळे जे फील्ड बनेल B2, टू फाइंड दॅट व्हॅल्यू ॲट पॉईंट P तुम्हाला कोणता फॉर्म्युला लावावा लागेल? म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय डीच्या जागी आर टाकावं लागेल. आणि मग ते 2 अँगल साइन थीटा 1, याच्यातला एक अँगल थीटा लिहिला तर दुसरा अँगल 0 बनतो, म्हणजे हे 0 होतं. हे अशा पद्धतीनं फील्ड बनणार आहे. राईट. प्रॉब्लेम इथं अशी आहे, एक अँगल जरी 0 असला आहे ना, इथला अँगल जरी 0 असला, इथला अँगल माहीत नाही आहे किती घ्यायचा. राईट. बट देर इज अ इझी वे टू डू दिस. कसं, या वायरमुळं पी पॉईंटवरती बनणारं फील्ड जर असं मध्ये असेल, है ना, ह्याला आपण क्रॉस देऊयात. इफ दिस इज द क्रॉस, कॅन यू चेक की वायर 2 सिमेट्रिकल वायर कोण होतं? वायर 7 होता. राईट. वायर 7 जी आहे ती हे बघा इथून अशी वर आहे. करेक्ट. ही वायर 7 आहे, 7 नंबर. त्याचंही डिस्टन्स आपल्याला सेमच घेता येईल ना. म्हणजे B7 जर काढायला गेलो मी, B7 आणि सेक्शन सेम लेंथचे म्हणलेले आहेत. सो इथं जेवढी लेंथ आहे तीच इथं आहे. म्हणजे हे बनणारे जे अँगल होते इथं, हा अँगल जर थीटा असेल तर हा पण अँगल थीटा बनेल वायर 7 साठी. करेक्ट. परपेंडिक्युलर डिस्टन्स पण सेम आहे. आणि बघा, हे जे एंड आहे त्याचा अँगल 0 आहे, फक्त इकडच्याचा अँगल थीटा बनलेला आहे. तर आय कॅन राईट म्यू नॉट आय बाय 4 पाय आर. अगेन आय कॅन राईट ॲज साइन थीटा प्लस 0. करेक्ट.
पण डायरेक्शन जर बघितलं तुम्ही, ते बघा हे करंट इकडं आणि पी पॉईंट इकडं आहे, तर फील्ड इज आउटसाइड, म्हणजे हा डॉट आहे ॲक्च्युली. कॅन यू सी इट? म्हणजे B2 आणि B7 नी बनलेल्या फील्डची व्हॅल्यू सेम आहे, मात्र डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे B2 आणि B7 एकमेकाला कॅन्सल करतात. B2 कॅन्सल्स B7, मीनिंग B2 वेक्टर आणि B7 वेक्टर जर ॲड केले, आय शुड गेट 0 फील्ड. B1 B6 तर इंडिव्हिज्युअली 0 होते, पण B2 आणि B7 नी दोघांनी एकमेकांना 0 केलेलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये गेले कोण आपले, है ना, कोण कोण निघून गेलेलं आहे आपलं इथं बघा. आपलं निघून कोण कोण गेलेलं आहे, हा नंबर 1 गेलेला आहे, ह्याचं संपलेलं आहे, हा पण गेलेला आहे. B2 नी B7 ला कॅन्सल केलेलं आहे. करेक्ट. आता या तुम्ही थर्ड नंबरच्या वायरवरती. थर्ड नंबरच्या वायरसाठी हे बघा, ही जी थर्ड नंबरची वायर आहे इथं, या वायरसाठी सोबत त्याला कोण आहे मदत करणारा, और त्याचा भाऊ कोण आहे, हे बघा हा आहे नंबर 8 वायर, है ना. तर B3 बघा, हे करंट I3 जे आहे त्याच्यामुळं जे फील्ड बनेल पी पॉईंटवरती ते असं बनेल, है ना. सो B3 जो आहे त्याची काहीतरी व्हॅल्यू असेल, मी व्हॅल्यू नाही काढत आहे, बट यू कॅन चेक दॅट B3 मुळे हे पी पॉईंटवरती फील्ड आउटसाइड आहे, म्हणजे डॉट. कसं केलं मी, B3 करंट जिथं दाखवते, हे I3 करंट जे आहे ते राईट साईडला आहे आणि पी पॉईंट त्याचा व्हर्टिकली अप आहे, तर मग हे असं करावं लागेल. हे बघा, ठीक आहे. त्याला आपण 8 सोबत कम्पेअर करणार होतो, तर 8चं पण करंट असंच आहे, पण आता त्याच्यासाठी पॉईंट हा पी खाली आहे, राईट. तर मग हे असं करावं लागेल. हे बघा, हे असं करावं लागेल आणि मग खाली म्हणजे इन टू द पेज, म्हणजे B8 जो येतो तो मात्र क्रॉस येतो. या दोघांच्या व्हॅल्यू सेम आल्या पाहिजेत. का बरं? कारण थर्ड वायर आणि 8th वायर सिमेट्रिकली प्लेस केलेले गेले आहेत अबाउट पॉईंट पी. त्यामुळे हे दोघं एकमेकाला परत कॅन्सल करतील. दे विल कॅन्सल इच अदर, म्हणून या दोघांचं मिळून परत 0 येणार आहे. ठीक आहे. त्याच्या पुढचं कोण आहे आपल्याकडं, त्याच्या पुढचा कोण आहे बघा, 4 नंबर. हा 4 नंबर इकडं कुणासोबत मॅच करतो, तर 9th नंबर सोबत, है ना. तर B4 बघा, हे B4 जे आहे हे करंट असं आहे आणि पी पॉईंट राईटला आहे. सो अगेन इट इज इन टू द पेज, है ना. सो B4चं क्रॉस बनणार आहे का, B4चं क्रॉस बनणार आहे का, हा हे क्रॉस बनणार आहे. आणि B9 बघा, B9 वर आहे आणि पॉईंट पी लेफ्टला आहे, म्हणजे हे बाहेर बनायला बघा. सो B9 जो आहे तुमचा तो आहे डॉट. परत एकदा हे दोघं सिमेट्रिक असल्यामुळं हे एकमेकाला कॅन्सल करतील. बघा, समजतंय. शेवटचं कोण राहिलं आता, फक्त एक जण राहिला. आय होप की तुमच्या इथे लक्षात आलं काय होणार आहे पुढं. शेवटचा राहिला तुमचा हा 5 नंबर इथं आणि हा इथं राहिला 10 नंबर. अगेन इफ यू लुक, B5 मुळे जे फील्ड बनेल ते सिमिलर टू 3, B5 मुळे बघा हे आउट ऑफ द पेज बनेल. सो हे जे B5 आहे, B5 हा डॉट बनेल आणि त्याला सिमेट्रिक आहे 10 नंबर. तो 10 नंबर जर पाहिलात परत एकदा, तर पी पॉईंट खाली आहे त्याच्या रिस्पेक्टमध्ये, हे मध्ये जाणार आहे. सर B10 साठी हे येणार आहे क्रॉस. तर हे दोघं परत एकमेकाला कॅन्सल करतील. म्हणजे पेअरिंग बघा कशी झालेली आहे. इथं B2 B7 कॅन्सल करणार होते एकमेकांना, है ना. सो ही एक पेअर आहे, ही एक पेअर आहे, ही एक पेअर आहे, ही एक पेअर आहे. दे आर कॅन्सलिंग इच अदर. आणि हे दोघं तर इंडिव्हिज्युअली 0 होते. टोटल 10 वायर्स होत्या आणि असे पुढे तुम्ही कितीही घ्या, इट डझंट मॅटर. म्हणून त्यांनी पुढे बघा हे असं कंटिन्यू करताना दाखवलेलं आहे. सो इट डझंट मॅटर बिकॉज दे आर प्लेस्ड सिमेट्रिकली आणि बिकॉज द डायरेक्शन ऑफ द करंट इज इन सच अ वे की प्रत्येक एक सेक्शन, इथला एक सेक्शन जर फील्ड एका स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये जर क्रिएट करत असेल, तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये त्याचा दुसरा सेगमेंट फील्ड क्रिएट करतो तितक्याच व्हॅल्यूचा. म्हणून नेट फील्ड इथं तुमचा आन्सर येणार आहे 0, है ना. हे ऑप्शन ए आलं पाहिजे तुमचं. ठीक आहे. अशा पद्धतीचे प्रश्न थोडंसं नीट करत चला. ओके, पुढे चलूयात आपण. ओके, आता बघा इथं हा एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये एक स्क्वेअर दिलेला आहे तुम्हाला, है ना. हे स्क्वेअर दिलेलं आहे. इथं जर क्लिअर नसेल तर, इथं जर क्लिअर नसेल तर लेट मी राईट इट अगेन. ही लेंथ L आहे, ही पण लेंथ L आहे, है ना.
आपल्याला याच्या सेंटरवरती बनणारं फील्ड, या ओ पॉईंटवरती बनणारं मॅग्नेटिक फील्ड काढायचं आहे. करंट कसं जात आहे दिसतं तुम्हाला, क्लॉकवाईज करंट जाणार आहे, लेंथ एल आहे, अँड वी हॅव टू फाइंड द फील्ड ॲट द सेंटर ऑफ द स्क्वेअर. कसं करायचं? लेट अस कन्वर्ट इट इनटू 4 पार्ट्स. नंबर 1, नंबर 2, नंबर 3 वायर अँड नंबर 4. ओके, आता नंबर 1 साठी आपण इथे ट्रायल आउट करू. हे बघा, हे असं नंबर 1 आहे वायर, करंट त्याच्यामध्ये असं जाणार आहे आणि तुमचा सेंटर पॉइंट जो आहे तो इथं आहे तुमचा ओ. ओके, तर हाऊ टू सॉल्व दिस पार्ट है ना. आय नीड अ डिफरंट पेन. ठीक आहे, बघा इथं आता आपला फॉर्म्युला आपल्याला लावा लागेल. दिस इज अ फायनाईट लेंथ वायर है ना, फायनाईट लेंथ आहे याची, एल लेंथ आहे. तर आपल्याला फॉर्म्युला कोणता लावा लागणार आहे? इथून तुम्हाला याला 2 असे वायर्स कनेक्ट करावे लागणार आहेत, हायपोथेटिकल वायर्स आहे ना. हे असं, लेट अस कॉल दिस ॲज θ1 अँगल अँड दिस ॲज θ2 अँगल. ठीक आहे. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ θ1 अँड θ2. तर तुम्ही एक चेक करा, जर लक्षात येत असेल तुमच्या, तर ही जी लेंथ आहे अर्धी लेंथ आहे ना, ही लेंथ L/2 असेल ना, करेक्ट. आणि सिमिलरली ही लेंथ किती असेल? तुमचं इमॅजिनेशन जर चांगलं असेल तर ॲक्च्युली हे असं पुढं असा पूर्ण स्क्वेअर होता, राईट. म्हणजे हा अर्धा पार्ट आहे ना. सो आपण हा L/2 घेतला. सो बेसिकली हा जो वर्टिकल पार्ट आहे तो तर L/2 झालाच, पण हा जो हॉरिझॉन्टल पार्ट आहे तो पण L/2 होतो, म्हणजे हा L/2 आहे. दिसतोय तुम्हाला? नाउ ट्राय टू थिंक अबाउट दिस ट्रायंगल. हे बघा, हे θ1 वाला जो ट्रायंगल आहे ना, हा इथं 90 डिग्री बनलेला आहे. थिंक अबाउट दॅट ट्रायंगल, थिंक अबाउट दॅट ट्रायंगल है ना. काय होतं? इफ आय ट्राय टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ tan θ1, tan θ1 काय येईल? अपोजिट L/2 डिवाइड बाय ॲडजसंट विच इज अगेन L/2. और tan θ तुम्ही काय म्हणू शकता? बेस डिवाइड बाय हाईट है ना. हे 1 येणार आहे. θ1 ची व्हॅल्यू किती झाली मग? 45 डिग्री झाली. समजतंय? सिमिलरली θ2 साठी तुम्ही सेम लॉजिक लावू शकतात. हा L/2 असेल तर खालचा इकडचा पण L/2 येतो, हे 90 बनतो. सिमिलरली θ2 इज ऑल्सो 45 डिग्री. आपला फॉर्म्युला काय आहे? आपण फील्ड काढतोय स्ट्रेट वायरमुळं, बट ड्यू टू द फर्स्ट स्ट्रेट वायर त्याला मी B1 नाव देतोय. फॉर्म्युला काय होता? बी फील्ड इज इक्वल टू μ0 × I डिवाइड बाय 4 पाय आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स. या फर्स्ट वायर पासून ओ पॉइंटचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे आहे, विच इज L/2. सो इथं येणार L/2 μ0 I बाय 4 पाय d आला इंटू ब्रॅकेटमध्ये sin θ1 प्लस sin θ2 प्लस sin θ2. बघा, μ0 I डिवाइड बाय 2 आणि 4 कॅन्सल झाले, इथं राहिला फक्त 2 पाय L इन ब्रॅकेट. θ1 आणि θ2 दोघेही 45 आहेत. सो 1/√2 प्लस 1/√2 काय होईल? हे 2/√2 होणार. इथे लिहितोय मी B1 फील्ड इज μ0 I डिवाइड बाय 2 पाय L इन ब्रॅकेट 1 + 1 2, 2/√2 म्हणजे √2 होणार. तर तुमचं टोटल आन्सर झालं सॉरी टोटल आन्सर झालं √2 μ0 I डिवाइड बाय 2 पाय L. ठीक आहे. आता आय नो थोडासा तुम्हाला लाईक थकवाला असेल, बट दिस इज नॉट द कम्प्लीट आन्सर. दिस इज ओनली ड्यू टू द फर्स्ट वायर. दिस इज ओनली ड्यू टू द फर्स्ट वायर. असे आपल्याकडे 4 वायर्स आहेत. 4 लोकांचं असं करावं लागणार आहे. इट विल टेक टाइम, आय नो दॅट, बट देर इज अ ट्रिक. देर इज अ ट्रिक. अँड व्हॉट इज द ट्रिक? पहिल्यांदा तुम्ही याची डायरेक्शन काढून घ्या. ह्या B1 फील्डची डायरेक्शन आहे बघा, हे करंट इकडे होतं असं आणि ओ पॉईंट राईट साईडला आहे ना. सो दिस इज इन टू द पेज, सो दिस इज क्रॉस. ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे ठेवा. आता नाव लेट अस ट्राय टू मिनिमाइज अदर वर्क्स है ना. थोडंसं त्यांना कमी करण्याचा प्रयत्न करूयात. मी असं इथपर्यंत आणतोय.
हे आपलं फर्स्ट मुळे आलेलं आहे या लेफ्ट वायरमुळे है ना. नाउ लेट अस गो बॅक, सॉरी, नाउ लेट अस ट्राय टू, ओके हां, ही हॉरिझॉन्टल वायर जी आहे ना ह्याच्याबद्दल विचार करू. हे बघा, हे असं, याच्यामध्ये करंट आय आहे राईट. हे मिड पॉईंट आहे तुमचा इथं असा, हा ओ पॉईंट. हे डिस्टन्स L/2 होणार राईट. दिस इज द परपेंडिक्युलर डिस्टन्स, याची व्हॅल्यू L/2 होणार. आणि हे जे अँगल्स आहेत, हे अँगल्स राईट, हे अँगल्स किती होणार, हे पण परत 45 डिग्रीज होणार, समजतंय. आणि इकडचा पण जो अँगल आहे तो पण 45 डिग्री होणार, समजतंय का. म्हणजे इथे जे वर्टिकल केसमध्ये जे बनत होतं θ1 आणि θ2 45 डिग्री, तेच परत इथं बनणार आहे. कारण की तुम्ही सेंटर ऑफ द स्क्वेअर बद्दल बोलताय. सेंटर ऑफ द स्क्वेअर इज लाईक अ सिमेट्रिकल पॉईंट फॉर ऑल ऑफ द 4 साइड्स. म्हणून एकाच साईडसाठी जे अँगल्स बनणार आहेत 45 डिग्री आणि 45 डिग्री, हे अँगल बाकी वायर्ससाठी पण बनतील. आणि सेकंड पार्ट, जो परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्ही पहिल्या वायरसाठी काढलात, किती आला होता तो L/2, तोच परपेंडिक्युलर डिस्टन्स या वायरसाठी पण येईल. इनफॅक्ट बाकी वायरसाठी पण येऊन जाईल. म्हणजे मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू चारही वायर्ससाठी सेम येऊन जाते, विच इज दिस है ना. सो आय कॅन राईट दॅट B2 इज इक्वल टू B3 इज इक्वल टू B4 इज इक्वल टू √2 μ0 I डिवाइड बाय 2 पाय L. आणि व्हॅल्यू ही झाली व्हॅल्यू. व्हॉट अबाउट डायरेक्शन. डायरेक्शन बघा, हे करंट इकडं आहे, ओ पॉइंट खाली आहे, हे मध्येच आला. सो B2 पण आला तुमचा क्रॉस, B2 आला क्रॉस. त्यानंतर इकडची वायर आहे बघा, ही अशी होती है ना, ही अशी होती वायर, ह्याचा करंट खाली जाणार आहे. तर हे असं खाली आहे करंट, आणि परत हे बघा, हे असं मध्ये, हे इन टू द पेजच येणार आहे, हे पण क्रॉस येणार आहे. आणि ॲज यू गेट दी आयडिया, हा खालचा वायर असा आहे, त्याच्यामुळं फील्ड वर काढायचं आपल्याला, ओ पॉईंट वर आहे, परत हे मध्ये येणार आहे. सो सगळेच क्रॉस आले, व्हॅल्यू पण सेम, डायरेक्शन पण सेम. सो आपण नेट फील्ड काढू शकतो, नेट फील्ड काढू शकतो. B इज इक्वल टू B1 प्लस B2 प्लस B3 प्लस B4. 4 फील्ड आहेत, सगळे इक्वल आहेत, डायरेक्शन सेम आहे. सो सरळ सरळ ॲड करा, म्हणजे यालाच तुम्ही 4 टाइम्स लिहू शकतात. 4 टाइम्स √2 μ0 I डिवाइड बाय 2 पाय L. आणि डायरेक्शन क्रॉस. डायरेक्शन खूप महत्त्वाची आहे है ना. सो असे जेव्हा क्वेश्चन्स तुम्हाला दिले जातील, हा एक मुद्दाम प्रश्न आपण देतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला स्क्वेअर दिला गेलाय. कशी ट्रिक आहे, कोणत्याही एका वायरसाठी मेहनत करा, कोणत्याही एका वायरसाठी मेहनत करा. कॅल्क्युलेट द फील्ड ॲट पॉईंट O अँड देन यू हॅव 4 सच सिमेट्रिक वायर्स, मल्टिप्लाय बाय 4, दॅट्स इट. पण हे तुम्ही सेंटरसाठीच काढणार असाल तर कामाला येतो. हे जे सिक्वेन्स आहे तो सेंटरसाठी कामाला येतो. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, जे सर्किट डायग्राम आहे, ज्या टाईपचं सिच्युएशन आहे ना, इट वॉज अ स्क्वेअर, स्क्वेअरमध्ये चारही बाजू इक्वल असतात, त्यासाठी परत हे होणार आहे. तसेच दुसरी केस कोणती असू शकते, एखादा ट्रायंगल असू शकतो, इक्विलेटरल ट्रायंगल पण, बरं का. इक्विलेटरल ट्रायंगल जर असेल तरच हे होणार आहे. कारण इक्विलेटरल ट्रायंगल जर घेतलात आणि त्याच्या सेंटरला जर तुम्हाला फील्ड काढायचं असेल, व्हॉट यू कॅन डू, तुम्ही कोणत्याही एका साईडसाठी, समजा ही अशी साईड आहे, ह्या एका साईडसाठी तुम्ही सेंटरला फील्ड काढू शकतात. हे इथले अँगल्स असे काढता येतात तुम्हाला, यू कॅन डू दॅट. जर काढायचं झालं तर मी इथं दाखवू शकतो तुम्हाला. वी विल नॉट बी सॉल्विंग इट, मी जस्ट एक आयडिया देतो तुम्हाला. समजा असा मोठा ट्रायंगल आहे, इक्विलेटरल ट्रायंगल आपल्याकडे, हे असा आहे ना, आणि ह्या सेंटरला आपल्याला फील्ड काढायचं आहे O पॉईंटला. हे असं करंटची डायरेक्शन ही अशी आहे बरं का, क्लॉकवाईज सायक्लिक करंट आहे, ठीक आहे. तर तुम्ही काय करणार, ह्या फर्स्ट वायरमुळं तुम्ही फील्ड काढण्याचा प्रयत्न करा. हाऊ कॅन यू डू दॅट, तुम्हाला अँगल्स काढावे लागतील अगोदर, ते मी काढून देतो इथं बघा. पहिल्या वायरसाठी तुम्ही हे इथं असे अँगल काढले पाहिजे. हे इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे असं होणार होतं राईट, हे असं. तर हे डिस्टन्स काहीतरी D आहे, हे तुम्हाला काढावं लागेल इन टर्म्स ऑफ लेंथ ऑफ द ट्रायंगल. इक्विलेटरल ट्रायंगलची लेंथ जर L असेल, त्याच्या रिस्पेक्टमध्ये हा D तुम्हाला काढावा लागेल. हे इथं 90 डिग्री आहे ना. हा अँगल किती असेल, हे पूर्ण अँगल 60 असतो, तर हे अँगल बनतो 30.
सिमिलरली हा इथला अँगल बनतो 30. हे बघा, हे θ1 आणि हे θ2 झाले है ना. ह्या वायरसाठी हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे O पॉईंटचं D, आणि हे अँगल आपल्याला हे अँगल हवे असणार आहेत है ना. θ1 आणि θ2 हे हवे. तर बघा माझ्याकडून चूक झाली. θ1 आणि θ2 झाले ॲक्च्युली 60. आय मेड अ मिस्टेक ॲक्च्युली. 60 झाले हे दोन अँगल. आपल्याला θ1 θ2 हवे होते है ना. हे दोन झाले. ते आपण मागच्या याच्यामध्ये बरोबर केलेले का बघा बरं एकदा चेक करून. हां, θ1 θ2 सेंटरचेच काढलेत. ओके, दॅट इज ओके. ॲक्च्युली इथले जरी काढलं असेल तर काही फरक नसता पडला. हे 45 डिग्रीज आले असते. सो इथं मिस्टेक होण्याची काही चान्स नाही आहे, पण इथं होऊ शकलं असतं. बघा, तुम्हाला इथला अँगल नाही आहे पाहिजे. हा साईन θ1 इथला नाही घ्यायचा, हा θ1 इथला घ्यायचा आहे ना. जिथं फील्ड काढायचं आहे त्या पॉईंटच्या जवळचे हे दोन अँगल घ्यायचे असतात. सो फाइंड आउट D फर्स्ट, गेट D इन टर्म्स ऑफ L असं काहीतरी येणार आहे. तो तुम्हाला काढला पाहिजे. यू कॅन डू दॅट युझिंग दिस राईट अँगल ट्रायंगल. इथं हे 90 डिग्री आहे, 30 60 90चं ट्रायंगल आहे. त्यावरून तुम्ही D आणि L मधलं रिलेशन काढू शकतात. दिस इज युअर फर्स्ट टास्क. एकदा D भेटला की तुम्ही मग B फील्ड ड्यू टू फर्स्ट वायर μ0I डिवाइड बाय 4πD into sin θ1 plus sin θ2 which is sin 60 plus sin 60 है ना. हे तुम्ही करू शकता. एकदा हे B फील्ड आलं की त्याच्यामुळे डायरेक्शन काय येणार आहे बघा. हे असं केलं की मध्ये येतं, क्रॉस येतं. हे इतकंच फील्ड या दोन वायरमुळे येतं आणि त्याची पण डायरेक्शन मध्येच येते. म्हणून टोटल फील्ड काढण्यासाठी काय करावं लागेल. यू हॅव टू डू ओनली 3 टाइम्स B1. सेम टेक्निक, काहीच बदल नाही. 4 साठी केलं, हे तुमचं 3 साठी आहे. हेच सेम प्रिन्सिपल अजून कधी कामाला येईल. जर तुम्हाला एक रेग्युलर पेंटागन दिला, त्यामध्ये 5 साइड्स येतात, तसंच करावं लागेल. तुम्हाला रेग्युलर हेक्सागन दिला, सेम करावं लागेल, राईट. मग यासाठी आपण काय केलेलं आहे, पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. तो पुढचा प्रश्न बघा काय आहे. अ वायर इज बेंड इन द फॉर्म ऑफ अ रेग्युलर पॉलिगन आहे. हा पॉलिगन आहे. ओके, ज्याची साइड N आहे. इट इज इन्स्क्राइब्ड इन अ सर्कल ऑफ रेडियस A. हा बाहेरचा सर्कल A आहे, त्याची रेडियस A आहे. ह्यामध्ये तो इन्स्क्राइब केलेला आहे. तर मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द सर्कल म्हणलेलं आहे. ठीक आहे, कळतं तुम्हाला. हे तुमचं असं करंट जाणार आहे या वायरमधून बरं का. सर्कलमधून करंट जात नाही आहे, करंट जात आहे या वायरमधून. पण ती वायर अशा पद्धतीनं पॉलिगनमध्ये केलेली आहे आणि तो पॉलिगन या सर्कलमध्ये टाकलाय ज्याची रेडियस A आहे. नाव हे जे इथं एक दिसतं तुम्हाला वायर, ह्या वायरला मी थोडंसं मॅग्निफाय करतोय. ओके, लेट अस मॅग्निफाय दॅट वायर. ह्या वायरला मी मॅग्निफाय करतो, थोडंसं स्ट्रेट बनवतोय मी, है ना. याला स्ट्रेट बनवतोय असं. ठीक आहे, ह्याच्यातून हे असं करंट I नेतोय मी. ठीक आहे, इथं माझा पॉईंट O आहे समजा. आणि बघा हे डिस्टन्स दिसते तुम्हाला, हे डिस्टन्स इथून इथपर्यंत हे डिस्टन्स A आहे. म्हणजे हे डिस्टन्स मला म्हणता येईल की बाबा A आहे, राईट. अँड दिस डिस्टन्स अगेन शुड बी इक्वल टू A. हे झालं. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स काय झालं. ह्या वायरचं O पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे बघा हे आहे. ह्याला आपण D नाव देतो. हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. ठीक आहे, इथपर्यंत आलं. आता पुढं काय करायचं आहे. हा अँगल θ आहे इथं, हा पण अँगल θ आहे, राईट. इथपर्यंत आलो आपण. अजून पुढं काय, आणि त्यांची व्हॅल्यू पण दिली बघा. θ इज इक्वल टू π/n दिलाय त्यांनी. तर हे कुठून आलं, खूप इझी आहे हे बघा. ह्या O पॉईंटच्या अबाउट जर आपण एक पूर्ण सर्कल असं इमॅजिन केला आहे असा, तर या पूर्ण सर्कलचं अँगल असतो 360 डिग्री. इन रेडियन्स इट इज इक्वल टू 2π. करेक्ट. हा पूर्ण जो सर्कल इथं दाखवला आहे तो अँगल 2π आहे. पण इफ यू चेक, या सर्कलला n इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केले, कारण n पॉलिगन आहे ना. हे 1 2 3 4 5 6 असे n साइड्स आहेत. प्रत्येक साइड जो आहे तो इक्वल अँगल घेईल ह्याचा. समजतं तुम्हाला. म्हणजे हा जो पूर्ण अँगल आहे एवढा एका साइडनं कन्झ्युम केलेला, किंवा तुम्ही इकडचा पण म्हणू शकता. हे बघा इकडे तिकडे जास्त गडबड झालेली आहे. हा जो अँगल आहे एवढा है ना, हा अँगल असेल 2π आहे टोटल, डिवाइड बाय n साइड्स होत्या म्हणून असं केलं. म्हणजे हा पूर्ण मोठा ट्रायंगल 2π/n अँगलचा होईल. जसं की इथं आहे 2π/n. त्याचे दोन अर्धे पार्ट म्हणजे π/n. ह्या 2π/n चे अर्धे अर्धे π/n. म्हणून θ इथले 2
त्यांनी पाय अपॉन एन दिलेले आहेत. पण जर तुमचं लॉजिक थोडं नीट असेल, यू कॅन क्लिअरली सी दॅट आपल्या बायोट सावर्ट लॉमध्ये जो स्टँडर्ड फॉर्म्युला होता तिथं θ1 आणि θ2 ची गरज होती, तेच ॲक्च्युली हे आहेत. सो दीज आर θ1 अँड θ2 बेसिकली. सो आपलं त्याचं काम होऊन गेलं आहे. पुढे जाऊयात. आता आपण काय करता येईल, आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचा आहे. बी फील्ड ह्या पहिल्या वायरमुळं, बी फील्ड ड्यू टू फर्स्ट वायर इज म्यू नॉट इंटू करंट डिवाइड बाय 4 पाय, परपेंडिक्युलर डिस्टन्स इज डी लिहितोय मी, इंटू साइन θ1 प्लस साइन θ2. साइन θ1 इज साइन पाय बाय एन प्लस साइन θ2 इज पाय बाय एन. असे 2 पाय बाय एन आहेत. सो मल्टिप्लाय इट विथ 2 साइन पाय अपॉन एन. अशा पद्धतीनं झालं. पण आता डीला काहीतरी करावं लागेल, कारण बघा आपले ऑप्शन सगळे ए मध्ये आहेत है ना, आणि इथं पण त्यांनी ए दिलेलं आहे, डी नाही आहे. डी आपण इन्व्हेंट केला आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल. थोडंसं याला मी मूव्ह करतो, याला थोडंसं असं करूयात. ओके, आता बघा. हां या राईट अँगल ट्रायंगलमध्ये बघा, राईट अँगल ट्रायंगलमध्ये कॅन यू सी दॅट कॉस पाय अपॉन एन, कॉस ऑफ दिस अँगल विच इज थीटा, ॲक्च्युली मी थीटाच्या जागी पाय बाय एन लिहिलेलं आहे. वाटलं तर तुम्हाला जर डाऊट असेल तर आय विल रिमूव्ह दिस. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये, वरच्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये कॉस थीटा इज दिस डिस्टन्स डी अपॉन ए असं म्हणता येईल का मला, पण थीटा वॉज पाय बाय एन राईट, म्हणून कॉस पाय अपॉन एन इज इक्वल टू डी अपॉन ए. मग डी ला काय लिहिता येईल मला, डी इज इक्वल टू ए इंटू कॉस पाय बाय एन. हा डी मी इथं वर टाकू शकतो, समजते का तुम्हाला बघा. हा जो डी आलेला आहे आपला, इक्वेट और पुट दिस डी हियर, इथं टाकून द्या है ना. पुढे चलूयात आपण. और थोडंसं इकडे घेऊयात है ना, इकडे घेऊयात थोडंसं, खालीच नाही, इट्स ओके. हां, काय येईल बघा, B1 विल बी इक्वल टू म्यू नॉट इंटू आय डिवाइड बाय 4 पाय आणि डीच्या जागी ए इंटू कॉस पाय अपॉन एन. आणि वर काय आहे, एक 2 आहे आणि इथं आहे साइन पाय अपॉन एन. काय आलं हे, 2 टाइम्स म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय ए इंटू टॅन पाय अपॉन एन आलं बघा. हे आलं एका वायरमुळं, हे आलं एका वायरमुळं राईट. आपल्याला टोटलमुळं काय पाहिजे, तर मग आपण काय म्हणलं होतं तुम्हाला, जर 4 साईड्स असतील तर 4ने मल्टिप्लाय करा, 3 साईड्स असतील तर 3ने मल्टिप्लाय करा. आपल्याकडे n साईड्स होत्या ना, हा n पॉलिगॉन होता. डायरेक्शनचा विचार नका करू, कारण डायरेक्शन सगळ्यांची सेमच येणार आहे राईट. जस्ट मल्टिप्लाय विथ n. सो टोटल फील्ड मी इथं लिहितोय, टोटल फील्ड विल बी n टाइम्स ऑफ B1 सॉरी. सो n इंटू 2 म्यू नॉट आय डिवाइड बाय 4 पाय ए इंटू टॅन पाय बाय एन. हे तुमचा आन्सर येतं बघा. फॉर n साइड्स ऑफ पॉलिगन दिस इज द रिझल्टंट फील्ड. आणि डायरेक्शन मग करंटची कशी आहे त्यानुसार. आता करंटची डायरेक्शन बघा इथं मला दिसते की अशी अशी घेतलेली आहे ना. थोडंसं मी याला खाली मूव्ह करतो. आपले आन्सर्स कोणता आहे अगोदर चेक करा है ना, कोणता आन्सर आहे इथं. टॅन पाय बाय एन तर सगळ्यांमध्येच आहे. ऑल राईट, ओके. इज दिस द करेक्ट आन्सर. हां हेच आहे बघा. हे 2/4 म्हणजे 1/2 होतो ना. दिस इज द करेक्ट आन्सर. बी ऑप्शन हा तुमचा करेक्ट येतो. सॉरी, बी ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. आणि डायरेक्शन कशी येईल, डायरेक्शन कशी येईल, डायरेक्शन कशी येणार आहे बघा. ह्या डायग्राममध्ये तुम्ही कोणत्याही एकासाठी काढा. ह्या वायरसाठी असं जर करंट आहे फील्डमध्ये होतं तर इनटू द पेज तुमचा आन्सर असलं पाहिजे सेकंड ऑप्शन. समजतंय. पुढे चलूयात. ओके, हां बघा आता हा एक प्रश्न आहे, हा चांगला क्वेश्चन आहे. अनदर इम्पॉर्टंट पार्ट.
ठीक आहे. तर इथं काय दिसतं तुम्हाला, एक आय थिंक स्क्वेअर आहे ज्याची साईड ए दिलेली आहे त्यांनी, त्यांचे रेझिस्टन्स मात्र आर आर आणि 2R आणि 2R आहेत. ओके, तर इथून असं करंट येत आहे आणि करंट इकडं असं जात आहे. तर यू कॅन सी की करंट इथून एंटर करायला आणि करंट इथून एक्झिट करत आहे. इथून करंट एंटर करताना आणि इथून जर एक्झिट करत असेल तर याचा अर्थ करंट इथं असं 2 पार्टमध्ये डिवाइड व्हायला पाहिजे. लेट अस कॉल इट करंट 1, लेट अस कॉल धिस ॲज करंट 2. समजते? सो करंट 1 जे आहे ते या ब्रांचमध्ये आहे, करंट 2 जे आहे ते या ब्रांचमध्ये आहे. करंट 1चा रेझिस्टन्स जर बघितलात तुम्ही, रेझिस्टन्स हे आर स्टँड्स फॉर रेझिस्टन्स म्हणलं, तर हे आर आणि हे आर म्हणजे इथं आहे 2R, खाली मात्र आहे 4R. तर मी इथं ते लिहून घेतोय. इथं टोटल रेझिस्टन्स आहे 2R, इथं आहे टोटल रेझिस्टन्स 4R. राईट. टोटल करंट I आहे, I1 I2 हे पॅरललमध्ये आहेत, त्यांचे रेझिस्टन्स R1 आणि R2. ह्याला नाव देतोय मी R1, ह्याला नाव देतोय मी R2. आपल्याला करंट डिव्हिजनचे फॉर्म्युले आपण घेतलेले होते करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये, अँड आय हॅड टोल्ड यू की अशा टाईपचे प्रश्न मॅग्नेटिकमध्ये असतात. इथे तुम्हाला I1 I2 काढावे लागतात. करंट डिव्हिजनचे फॉर्म्युले काय आहेत? I1 इज टोटल करंट I इंटू R2 बाय R1 प्लस R2. राईट. टोटल करंट I लिहा इंटू R2 म्हणजे 4R, R1 प्लस R2 6R, म्हणजे हे करंट झालं 2I/3. हे I1 झालं. सिमिलरली तुम्ही I2 काढून घ्या. काय होईल? I इंटू R1/R1 प्लस R2. सो दिस इज I इंटू R1च्या जागी काय टाकता येईल आता? 2R है ना, सॉरी इथं 2R करता येईल, डिवाइड बाय R1 प्लस R2 इज 6R. सो I2 येणार, सॉरी I2 येणार I/3. बघा करंट्स कळत आहेत. I1 ची व्हॅल्यू आहे 2I/3, हे आहे 2I/3 आणि हे आहे I/3. ओके, हे अशा पद्धतीनं करंट्स आलेले आहेत. थोडंसं आता पुढं जावं लागेल आपल्याला है ना. सो लेट मी मूव्ह दिस हिअर, आणि एक नवीन डायग्राम पण काढावी लागेल आपल्याला जिथं आपण करंट्स देत आहोत है ना. वरून जाणार आहे 2I/3. ओके, ओके, ही डायग्राम परत काढतोय मी. बघा, ही डायग्राम परत काढतोय मी. काय आहे या डायग्राममध्ये? इथून जाणारं करंट किती होतं? 2I/3. इथून जाणारं करंट होतं I/3. हे पण आहे 2I/3. हे इकडे जाणार आहे I/3. हे असं इथून येणार आहे. ठीक आहे. आता ह्याला नंबर 1 नाव देऊ, ह्याला नंबर 2 नाव देऊ, ह्याला नंबर 3 नाव देऊ, ह्याला नंबर 4 नाव देऊ. फील्ड ड्यू टू फर्स्ट वायर आपण काढतोय या पॉईंटवरती. कॅन यू सी हिअर अगेन? हे असं आहे, हे असं आहे. हा परपेंडिक्युलर डिस्टन्स होणार विच इज A/2 होणार आहे ना. पूर्ण साईड A आहे, हे अर्धा A/2 होणार. हे 90 डिग्री आहे इथं. हे अँगल किती होतील माहितीच आहे आपल्याला, 45 डिग्री. आपण आत्ताच स्क्वेअरचा प्रश्न सॉल्व्ह केला आहे ना. हे 45 डिग्री होतात. करंट भेटलेला आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स भेटलेला आहे, अँगल भेटलेला आहे. आय कॅन डायरेक्टली कॅल्क्युलेट द B1 व्हॅल्यू. B1 इज μ0 इंटू करंटच्या जागी लिहिता येईल 2I/3 इंटू 4π. डीच्या जागी टाकता येईल A/2 इंटू साइन θ1 प्लस साइन θ2. साइन θ1 आहे 1/√2, 1/√2 म्हणजे 2/√2 होतं. ठीक आहे. B1 ची व्हॅल्यू किती येते बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ B1 है ना. भरपूर सारे इथं गोष्टी आहेत. लेटस कॅन्सल. हे 2 2 म्हणजे 4 होणार, तो या 4 सोबत कॅन्सल होणार है ना. हा 2 वर जाणार. सो 2 टाइम्स μ0I, हे 2 वर गेलाय, खाली 3 इंटू √2 राहणार आहे बघा. सो 3√2 π इंटू A. आणि याची डायरेक्शन काय येणार? हे बघा, हे असं मध्ये हे क्रॉस आहे. ठीक आहे. सिमिलरली असंच करंट 2 मध्ये पण आहे. परपेंडिक्युलर डिस्टन्स पण सेम येणार आहे, अँगल्स पण सेम येणार आहेत, कारण की तो स्क्वेअर आहे. म्हणजे B2 ची पण व्हॅल्यू एवढीच आहे. समजतंय? हे झालं तुमचं पहिला पार्ट. लेट अस गो फॉर द 4th वायर है ना.
B4साठी बघा, आता मी इथं परत डायग्राममध्ये चेंजेस करतोय. हे बघा, हे 4th वायरसाठी यू कॅन सी की हे असे 2 बनणार आहेत. हे डिस्टन्स A/2 बनणार आहे. करेक्ट, डिस्टन्स A/2 असेल. हे अँगल परत एकदा 45 डिग्री आणि हे 45 डिग्री बनणार आहे. करेक्ट, तर हे होऊन गेलं. अजून काही याच्यामध्ये करायचं गरजच नाही आहे ना. सो आय कॅन राईट दॅट B4 इज इक्वल टू μ0 इंटू, बट इन टर्म्स ऑफ करंट आय हॅव टू राईट I/3. इतका मात्र बदल झालेला आहे. डिवाइड बाय 4 इंटू पाय इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स इज A/2 अँड sin θ1 प्लस sin θ2 सेम 2/√2. काय बदल होईल इथं बघा बरं जरा, काय बदल होईल. हा 2 आता या 4ला पूर्णपणे कॅन्सल नाही करू शकणार. इथं एक 2 शिल्लक राहील. सो B4ची व्हॅल्यू काय येईल समजते. हा डिनॉमिनेटरमध्ये काय काय आहे बघा, डिनॉमिनेटरमध्ये 2 आणि √2 आहे तुमचा इथं. ॲक्च्युली हा 2 पण आपण कॅन्सल करू शकतो ना, हा 2 कॅन्सल होऊन जाईल. हां ठीक आहे. सो खाली एक √2 राहणार आहे आणि एक 3 राहणार आहे. पण न्यूमरेटरमध्ये इथं जसा 2 राहिला होता तसा इथं काहीही नाही आहे आता. सो इट इज सिम्पली μ0I डिवाइड बाय 3√2 पाय इंटू A झालं. पण याची डायरेक्शन काय आहे बघा, हे असं आहे करंट आणि पॉईंट वर आहे आउट ऑफ द पेज, म्हणजे हे येणार आहे तुमचा डॉट. हेच येणार आहे तुमचं B3 सॉरी, हे B3साठी सेम रिझल्ट येणार आहे. समजतंय. तर हे दोघं सारखे सॉरी B1 B2 आणि हे दोघं सारखे, पण डायरेक्शन वाईज B1 B3 इंटू द पेज आहेत, B3 B4 आउट ऑफ द पेज आहेत. मग रिझल्टंट फील्ड काढायला काय करावं लागेल, सगळ्यांचं आपल्याला वेक्टर ॲडिशन घ्यावं लागेल. करेक्ट. वेक्टर ॲडिशन कसं घ्यायचं, मग हे दोघं सरळ सरळ ॲड करा, त्याच्यामधून हे सरळ सरळ मायनस करा. मग मी असं लिहू शकतो का इथं बघा, कॅन आय राईट द नेट फील्ड लाईक दिस, म्हणजे 2 टाइम्स B1 लिहू शकतो मी, त्याला डबल केलं कारण B1 प्लस B2, त्यामधून 2 टाइम्स याचं मायनस करूयात. कळतंय. सो 2 टाइम्स B1 म्हणजे काय असेल, 2 इंटू 2 μ0I डिवाइड बाय 3√2 पाय A मायनस, मी 2 कॉमन काढलाय बरं का, हे B1 लिहिलेलं आहे फक्त, आता B4 लिहितोय मी, μ0I डिवाइड बाय 3√2 पाय A. बघा समजतंय. थोडंसं वर जागा करतोय मी, काय येईल बघा, B फील्ड सॉरी B फील्ड इज इक्वल टू, हे डिनॉमिनेटर तर सेमच आहे 3√2 पाय A, इट विल बी सेम. इथं काय होईल, 2 μ0I मायनस μ0I इज सिम्पली μ0I आणि वरचा एक बाहेरचा 2 शिल्लक राहतो. सो हे तुमचं आन्सर पाहिजे. आणि मोठं कोण आहे, हे दोघं मोठे होते क्रॉस. सो फायनलला अशी डायरेक्शन तुम्ही दिली पाहिजे. हे तुमचं आन्सर आहे 2 μ0I बाय 3√2 पाय A. लेट अस चेक दी ऑप्शन्स चेक करू आपण. 2 μ0I बाय 3√2 पाय A. हां सॉरी, ओके, इथे एक √2 पण आपल्याला कॅन्सल करता येईल ना, इथे एक √2 कॅन्सल करता येईल आपल्याला, मी ते नाही पाहिला. √2 μ0I डिवाइड बाय 3 पाय A क्रॉस है ना. √2/3 चेक करा आहे का, √2/3 लेट अस चेक. √2/3 I बाय पाय A, ऑप्शन B इज द करेक्ट वन है ना. असा हे थोडासा हेवी प्रश्न आहे बघा, बट असे प्रश्न केल्यानेच कसं तुमच्या कॉन्सेप्ट थोडेसे क्लिअर होतील. बघा या एका प्रश्नामध्ये करंट इलेक्ट्रिसिटी पण आला, करंट डिव्हिजन, आणि सोबत बायोट सावर्ट लॉ पण आला. ठीक आहे, म्हणून हा प्रश्न चांगला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. हां, आता हा एक तसाच टाईपचा प्रश्न दिलेला आहे बघा मी. ह्याला कसं करायचं बघा. आता इथं करंटचं इनपुट हे बघा इथं आहे है ना,
आणि एक्झिट इथं होतो आहे. काय होणार, हे एक डायरेक्ट करंट I1 मला लिहिता येणार आणि दुसरं करंट हे बघा इथून जाणार आहे, है ना, हे दुसरं करंट इथून जाणार आहे, ह्याला मी I2 म्हणतोय असं. ठीक आहे, हे I2 म्हणतोय. आता इथं मी डायग्राममध्ये जास्त काही एक्सप्लेन नाही केलेलं, जसं मागच्या ह्याच्यामध्ये होतं. इथं मी तुम्हाला सांगतोय की ह्या सगळ्यांचे रेजिस्टन्स तुम्ही सेम घ्या, R. डोंट टेक डिफरंट रेजिस्टर्स, टेक सेम रेजिस्टन्स फॉर इक्वल लेंथ, है ना, R R R R. काय होईल, कॅन यू सी, हे तिघं सिरीजमध्ये आहेत, हे वर 3R होईल, खालचा रेजिस्टन्स मात्र R राहतो. सो हे वरचं करंट जे आहे ते 3R मधून जाणार आहे, खालचं करंट जे आहे ते फक्त R मधून जाणार आहे, है ना. आपली डायग्राम मी अशी काढू शकतो का बघा जरा, हे डायग्राम अशी काढू शकतो का बघा मी. ह्यांना आपण पॉईंट A आणि B म्हणूयात. सो लेट अस कॉल दिस ॲज पॉईंट A अँड पॉईंट B. आणि हे इकडचं जे रेजिस्टन्स आहे वरचा त्याला आपण नाव देऊ 3R आणि जो खालचा रेजिस्टन्स आहे पॅरललमध्ये त्याला नाव देऊ R. करंट काय येणार आहेत, हे वरचं आहे I2, हे आहे I1 आणि हे आहे टोटल करंट I. कॅन वी कॅल्क्युलेट I1 अँड I2? I2 इज इक्वल टू टोटल करंट I इंटू R1 टाकावा लागतो विच इज R डिवाइड बाय R1 प्लस R2 म्हणजे 4R. तर हे होईल I/4 करंट आलं. ठीक आहे. सिमिलरली I1 जर तुम्ही काढलात तर तो होईल टोटल करंट I इंटू R2. आता ह्याच्यासाठी करंट काढायचं म्हणजे हा R2 लिहायचा 3R डिवाइड बाय R1 प्लस R2 4R. सो इट इज 3I/4 करंट. म्हणजे आपल्याला करंट्स मिळाले. ठीक आहे, करंट्स मिळाले. आता पुढचं खूप इझी आहे बघा, इथलं जास्त वेळ नाही लागणार ह्याला. बघा, वरून जाणार होतं करंट I/4 आणि खालून जाणार होतं 3I/4. लेट अस ड्रॉ द डायग्राम अगेन. हे असं, हे असं, हे असं, है ना. फक्त हे वरच्यासाठी काढतोय मी अगोदर, फक्त एवढं. इथून करंट होतं I/4. ह्याला वायर नंबर 1 म्हणू, वायर नंबर 2 म्हणूयात, वायर नंबर 3 म्हणूयात. आता ह्या पहिल्या वायरसाठी जर इथं फील्ड काढायचं असेल तर आपल्याला माहितीच आहे हे डिस्टन्स तुमचं D येतं, A/2 आहे, ते लिहायची गरज नाही आहे. हे अँगल 45 डिग्री येतात, करेक्ट, हे अँगल 45 डिग्री येतात. तर B1 फील्ड काय येणार, इट विल बी μ0 इंटू करंटच्या जागी लिहावा लागेल I/4 डिवाइड बाय 4πD इंटू साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2 इज 2/√2, सॉरी, है ना, 1/√2 प्लस 1/√2 इज 2/√2. हे झालं फील्ड ड्यू टू फर्स्ट वायर. पण असे 2 वायर अजून आहेत ज्यांच्यामधून सेम करंट I/4 जाणार आहे. गेट द पॉइंट. त्यांच्यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स पण एवढंच राहणार आहे D विच इज A/2. अँगल पण सेम आहे, म्हणजे परत हे फील्ड बनणार आहे या दोघांसाठी, 2 आणि 3 साठी. सो कॅन आय से दॅट दिस इज इक्वल टू B2 इक्वल टू B3. आणि त्यांच्या डायरेक्शन बघावं. हे जर मध्ये असेल I2 साठी पण मध्ये, I3 साठी पण मध्ये. सो हे सगळे क्रॉस आहेत, सगळे क्रॉस आहेत हे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे आता राहिला कोणता आपला, राहिला आपला फक्त खालचा वाला, है ना, तोही लगेच होऊन जाईल. बघा, हे तुमचा असा होता, ह्याच्यातून 3I/4 करंट जात होतं. याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स अजून पण Dच आहे, अँगल पण तसेच आहेत 45 डिग्री आणि इकडचा पण 45 डिग्री. कॅन आय से दॅट I4 इज μ0 इंटू 3 टाइम्स I/4 डिवाइड बाय 4πD इंटू साइन थीटा 1 प्लस साइन थीटा 2, परत एकदा 2/√2. पण ह्याची डायरेक्शन काय? हे बघा, हे असं आहे, वर फील्ड काढायचं आहे म्हणजे आउट ऑफ द पेज हे डॉट आला, दिसते तुम्हाला. हे तिघ जण सेम डायरेक्शनमध्ये पण हा एकटा उलटा. म्हणून रिझल्टंट फील्ड काढत असताना मी काय करेन, ह्या चौघांचंही मला वेक्टर ॲडिशन घ्यायचं आहे, राईट. आय हॅव टू ॲड दीज 4 वेक्टर्स, है ना. पण त्यापैकी हे जे तिघं आहेत B1, B2, B3 दे आर इन द सेम डायरेक्शन. सो ह्या तिघांना मी एकत्र लिहितो 3 टाइम्स B1 कारण त्यांच्या व्हॅल्यू पण सेम आहेत, आणि मायनस करतो B4 कारण हा डॉटमध्ये बाहेर आहे. हे क्रॉस म्हणून ॲड केले तिघं, हा डॉट म्हणून बाहेर मायनस केला. काय होईल, हे 3 टाइम्स हे केल्यानंतर किती होईल बघा बरं. 3 टाइम्स हे केल्यानंतर
3 टाइम्स म्यू नॉट इंटू आय, इथं एक 2 राहिलेला आहे, डिवाइड बाय डिनॉमिनेटरमध्ये 4 इंटू 4 16 आणि हे √2, 16√2 पाय डी मायनस B4मध्ये बघा 3 इंटू 2 आहे वेगळा, तर 3 म्यू नॉट आय 2 सेपरेट ठेवला आपण, डिवाइड बाय 4 इंटू 4 16√2 पाय डी. कॅन यू सी दॅट दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, टोटल आन्सर तुमचं 0 येतं. ठीक आहे. तर अशा प्रश्नांमध्ये जिथं रेजिस्टन्स सेम दिले जातात ना, अशा केसेसमध्ये जिथं रेजिस्टन्स सेम असतात, तिथं काय होतं माहिती का, करंट अशा पद्धतीने डिवाइड होतात. हे बघा, इकडे जास्त रेजिस्टन्स होता, 3R रेजिस्टन्स होता, राईट. इथं 3 सेगमेंट होते, R, सो 3R झालं, खालचं R झालं. करंट 1:3 रेशोमध्ये डिवाइड होतं, म्हणजे इथं 1 जातं, इथं 3 टाइम्स करंट जातं. सो इथं 1/3 करंट आहे, 1/3 ह्याच्यापेक्षा, है ना, याच्यापेक्षा इथं 1/3 करंट आहे. पण असे 3 सेगमेंट आहेत इथं, ह्या 3 सेगमेंटमुळं फील्ड मग 3 पट बनतं. करंट 1/3, इथं पण 1/3, इथं पण 1/3, पण देर आर 3 वायर्स क्रिएटिंग द फील्ड इन द सेम डायरेक्शन विच इज क्रॉस, म्हणून हे फील्ड टोटल आणि हे फील्ड टोटल सेम बनतात. मग असं खूप वेगवेगळ्या केसेसमध्ये पण होऊ शकतं, है ना, खूप वेगळ्या केसेसमध्ये होऊ शकतं. आय कॅन गिव्ह एन एक्झाम्पल. समजा असं जर केस असेल, हे असं ट्रायंगल जर असेल, है ना, इथून करंट इनपुट टाका, सगळ्यांचे रेजिस्टन्स सेम द्या आणि इकडून आउटपुट काढून घ्या, तर इकडं करंट असं डिवाइड होईल, राईट. हे I1 लिहावं लागेल आणि हे I2, ह्यांचंही टोटल फील्ड इथलं 0 होतं बरं का. टोटल फील्ड इन दिस केस ऑल्सो इज 0. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं केसेस जर आल्या, रेजिस्टन्स जर सेम दिले, तर करंट डिवाइड इन सच अ वे दॅट द नेट फील्ड ॲट द सेंटर बिकम्स 0. ठीक आहे. याच कॉन्सेप्टला थोडंसं आपण नेक्स्ट क्लासमध्ये पुढे नेऊ. ऑलराईट.